नमस्कार, मी यामिनी महामुळकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजकाल तासनतास एकाच जागी बसून काम करण्यामुळे किंवा एका चुकीच्या सवयींमुळे पाठीच्या आणि मणक्याच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मणक्याचं आरोग्य नेमकं कसं जपावं, पाठीचं दुखणं टाळण्यासाठी कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात आणि यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर सुमित पवार. सर, स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षक हो, डॉक्टर पवार यांनी MBBS आणि न्यूरोसर्जरीमध्ये DNB पूर्ण केलं असून स्पाइन आणि प्रिव्हेंटिव्ह स्पाइन केअर यामध्ये त्यांचा विशेष असा अनुभव आहे. त्यांच्या संशोधन कार्याचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव झालेला आहे. त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. चला तर मग आपण थेट संवाद साधूया डॉक्टर सुमित पवार यांच्याशी आणि जाणून घेऊयात एक निरोगी आणि तंदुरुस्त मणका जपण्यासाठीच्या अत्यंत अशा महत्त्वाच्या टिप्स. तर पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, सध्या प्रत्येक घरामध्ये बघायला गेलात एक तरी व्यक्ती असा भेटतो की ज्याला मणक्याचा त्रास सुरू झालेला आहे. तर पाठदुखी म्हणजे नेमकं काय आहे आणि ती होण्यामागे प्रमुख कारणं काय आहेत? महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की मनुष्य हा एक प्राणी आहे. सर्व प्राणी 4 पायांवर चालतात. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो 2 पायांवर चालतो. ज्यामुळे ज्या मज्जारज्जूचं प्रोटेक्शनसाठी जो मणका बनला होता, बॉडीला स्ट्रक्चर देण्यासाठी जो मणका बनला होता, त्याचं काम आता वेट बेअरिंग हे सुद्धा झालेलं आहे. आता वेट बेअरिंगमुळे काय झालंय की सगळं वजन आपल्या पाठीवरती येतंय, तिकडनं हिप्समध्ये आणि मग नीजमध्ये चाललंय. त्यामुळे फक्त मनुष्यामध्येच तुम्हाला पाठदुखी, गुडघेदुखी, नी रिप्लेसमेंट किंवा हिप पेन हे कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळतात. बाकी कुठलाही प्राणी तुम्ही बघणार नाही की पाठदुखीमुळे एखादा प्राणी झोपून राहिलाय किंवा काम करत नाहीये. ह्या मनुष्यांचाच त्रास आहे हात वापरण्यासाठी. अच्छा, मग यामागचं नेमकं कारण काय आहे? का पाठदुखी होते असं? आजकाल काय झालंय की आपलं ऍक्टिव्हिटी लेवल जी आहे ती खूप बदलली आहे. लहान मुलं जे आहेत ते स्क्रीनवरती जास्त टाइम स्पेंड करतायत, घरात बसून जास्त टाइम स्पेंड करतायत. त्यांच्या कॅम्पेन्स असतात, व्हिडिओ गेम्सचे कॅम्पेन 10-10 तास एकाच ठिकाणी बसून. त्यामुळे त्यांचा पाठदुखीचा पाठीचे स्नायू जे असतात ते नीट बळकट होत नाही. हाडांचा ठिसूळपणा वाढतो आणि त्यामुळे जसं वय वाढतं स्नायू नॅचरली जरा कमजोर होतात, हाडांचा ठिसूळपणा वाढणारच आहे. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि मग पाठदुखी किंवा पायदुखी, सायाटिका हे त्रास तेव्हा चालू होतात. बरोबर. म्हणजे पूर्वी पाठदुखी, कंबरदुखी ह्या वयानुसार मानला जाणारा त्रास समजला जायचा. आजी आजोबांशिवाय आपण बाकी कोणालाच पाठदुखीचा त्रास होतोय किंवा कंबरदुखी असं कधीच ऐकलेलं नव्हतं. पण आता बघायला गेला तर अगदी 25-30ल्या माणसांना, मुलांना, तरुणांना हा त्रास जास्त पाहायला मिळतोय. आजकाल तरुणांमध्ये हे जे प्रमाण वाढलेलं आहे पाठदुखीचं, त्यामागचं नेमकं कारण काय असेल? तुम्ही जे बोलला एकदम बरोबर आहे. मागच्याच आठवड्यात आम्ही 17 वर्षाच्या तरुणाचं स्पाईनचं ऑपरेशन केलं. बापरे. 1 वर्ष त्याने प्रयत्न केला, त्याला त्रास चालू झाला, सराव करायचा, जिम करायचा, पण त्यात ते टेक्निक चुकली असेल, त्याला डिस्क झाली. 1 वर्ष आम्ही प्रयत्न केला ऑपरेशन अवॉइड करण्याचा, पण शेवटी आम्हाला त्याचं ऑपरेशन करावंच लागलं. तो आता ॲब्सोल्युटली ओके आहे, त्यात शंकाच नाही. पण प्रॉब्लेम आहे की आठवतं तुम्हाला, लहानपणी आपण कॉन्स्टंटली 2-3 तास घराबाहेरच खेळायचो, घरात बसून राहायचो नाही. स्क्रीन टाइम नव्हताच, स्क्रीनच नव्हत्या, स्क्रीन टाइम नव्हता. बाहेर खेळणं आणि आपल्याला धरून धरून घरात आणायचे. ऍक्टिव्हिटी खूप जास्त होती, उन्हाचा एक्सपोजर खूप जास्त होता, स्नायू खूप बळकट होते. आता कॉन्स्टंटली लहान मुलं आहेत ते स्क्रीनवरती आहेत, मोठे लोक सुद्धा स्क्रीनवरती आहेत कामामध्ये. ऍक्टिव्हिटी लेवल नाही आहे अजिबात. नॅचरल जी चालणं होतं ते खूप कमी झालंय. कुठेही पॉईंट A पासून पॉईंट B पर्यंत एक तर आपण उबर करतोय, ओला करतोय, टॅक्सी घेतोय किंवा काहीही घेतोय, रॅपिडो घेऊ, पण आपण चालत जाणार नाही. यामुळे आपली ऍक्टिव्हिटी लेवल खूप कमी झाली आणि त्यामुळे स्नायू कमजोर होऊन सगळा भार पाठीच्या हाडांवरती येतोय, डिस्कवर येतोय, डिस्कची झीज होते आणि त्यामुळे पाठदुखी खूप वाढली आहे लहान वयात सुद्धा. म्हणजे आपण कसं बसतो, कसं उभं राहतो, कसं चालतो याचा थेट परिणाम आपल्या मणक्यावर होतो. बरोबर. आणि मला असं हाच प्रश्न विचारायचा की चुकीच्या गेस्चरमुळे मणक्याचा त्रास उद्भवू शकतो का? प्रश्नच नाही. पोश्चर हे खूप महत्त्वाचं असतं आपल्या पाठीच्या हेल्थसाठी. आपण पाहतो की आजकालचा मोबाईलचं प्रमाण वाढलंय. आपण यंग तरुणच नाही, म्हातारे आपले घरातले आई बाबा सुद्धा मोबाईलवरती बसून सिरीज बघत बसतात. त्यामुळे टेक नेक नावाचा प्रकार खूप कॉमन झालेला आहे की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमध्ये होणारा नेक प्रॉब्लेम. खाली बघून बघून पूर्ण मोबाईलवरती काम करणं, लॅपटॉपवरती बघून काम करणं. आपले बाबा घरी आले जुन्या काळी की घरी असले की ते पूर्ण फ्री असायचे. आता आपण घरी गेलो की घरून सुद्धा आपण ईमेल करतो, कामं करतो, लॅपटॉपवर बसतो, कॉन्स्टंटली बघत राहतो आणि त्यामुळे ते हे
पोश्चर आपलं जे Posture असतं बदललं. ॲबनॉर्मल झालंय. बरोबर. दुसरी गोष्ट वर्क फ्रॉम होमचं कल्चर जे आलेलं आहे त्यामुळे आपल्या ऑफिसमध्ये चांगले अर्गोनॉमिकली डिझाईन्ड चेअर खुर्ची असतात. वर्क फ्रॉम होम एक तर सोफ्यावरनं करतात, बेडवरनं करतात किंवा डायनिंग टेबलवरनं करतात. ह्या खुर्च्या, टेबल, सोफे आर नॉट डिझाईन फॉर वर्किंग ऑन लॅपटॉप. त्यामुळे मग पाठदुखीचं पोश्चर खूप खराब असतं. बरोबर. पाठदुखी वाढणार, नेक पेन वाढणार, डोळे पण खराब होणार आणि सगळं ते एकत्र येऊन मग एक पॉइंटला त्रास आपला चालू होतो. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की आता बघायला गेलात IT क्षेत्र असेल किंवा इतर कोणतेही क्षेत्र असतील, इव्हन डॉक्टर क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला बऱ्याचदा लॅपटॉपवर किंवा अशी कामं करावी लागतात बसून. मग हे आपल्याला टाळायचं असेल पण आपल्याला काम करणं तर गरजेचंच आहे, काम करायचं आहे पण आपल्याला पाठदुखी मात्र टाळायची आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आणि अशा काही वेगळ्या प्रकारच्या खुर्च्या वगैरे असतात का की जेणेकरून आपली पाठदुखी काही टाळू शकते? नॉट नेसेसरी की एक स्पेशल खुर्ची घ्यायला पाहिजे. तुम्ही रेग्युलर ऑफिस चेअर घ्या, बरोबर. त्यावर बसून काम करा. हाईट लॅपटॉपची बरोबर ठेवा, उंची त्याची लॅपटॉपच्या स्क्रीनची जरा डोळ्यांच्या लेवलला ठेवा, म्हणजे मान तुम्हाला वाकवून काम करण्याची गरज पडत नाहीये. तुम्ही जेव्हा खाली बसताय खुर्चीवरती हाताला टेकायला जागा आहे. सोफ्यावरती बसून काम करणार, सोफा हा रिलॅक्सेशनसाठी आहे. तुम्ही ऑफिसच्या खुर्चीवर रिलॅक्स होऊ शकत नाही, तुम्ही सोफ्यावरती काम करायला नको. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि बेडवर बसलो आपण तर त्यावर तर अजिबात काम करायला नको. लॅपटॉपवर बसून आपण काम करायचा प्रयत्न करतोय, ते बाकं वगैरे मिळत आहेत पण त्याने पोस्चर नीट राहत नाही. बरोबर. अवॉइड करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, सपोज तुम्ही टेबलवर जरी बसतायत, व्यायाम करणं खूप जास्त गरजेचं आहे. बरोबर बरोबर. मग अशी तुम्ही टेक्स्ट नेकचा उल्लेख केलेला होता, त्या समस्येपासून एखाद्याला मुक्त व्हायचं असेल किंवा वाचायचं असेल तर कसं होऊ शकतं? कारण की जो पोस्चर आपला झालेला आहे लॅपटॉपवर काम करताना, मोबाईलवर काम करताना, त्याचा थेट जो परिणाम आहे किंवा थेट जो ताण आहे तो आपल्या मणक्यावर येतोय, तर त्याविषयी सांगा. सिम्पल सांगायचं तर पोस्चर करेक्शन केलंच पाहिजे काम करताना, अर्गोनॉमिकली सगळं डिझाईन केलं पाहिजे. पण जरी सपोज आपल्या कामामध्ये कॉन्स्टंटली बसणं गरजेचं आहे, एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे त्याला 14 तास सपोज काम करायचं आहे, दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक म्हणजे काम चालू करण्याच्या आधी व्यवस्थित 1 तास स्वतःच्या बॉडीकडे लक्ष दिलंच पाहिजे, व्यायाम केलेच पाहिजे. आणि 1 तास तुम्ही ते डिवाइड करा. 20 मिनिटं बॉडीचा वॉर्मअप, बॉडीला प्रॉपर सगळे स्नायूंना मोकळं करणं, गरम करणं, आणि त्याने आपल्याला ते कुठले स्पाझम्स येत नाही. तुम्ही स्पॉट जॉगिंग, ट्रेडमिल, स्विमिंग, सायकलिंग, कुठल्याही प्रकारचा कार्डिओ केला, इट इज काउंटेड ॲज अ वॉर्मअप. बरोबर. त्यानंतर 20 मिनिटं स्ट्रेचिंगवरती फोकस करा. प्रत्येक जॉईंट बॉडीचा स्ट्रेच होतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. योगासारखा उत्कृष्ट स्ट्रेचिंग नाहीच आहे, बट यू कॅन गो फॉर पिलाटेस किंवा आपलं जे आपले शाळेत आपण कवायत करायचो ती सुद्धा पुरेशी आहे, काही येत नसेल तर. आणि नंतरचे 20 मिनिटं कोर स्ट्रेंथनिंग, म्हणजे पोटाचे आणि पाठीचे स्नायू स्ट्रॉंग करणं. हे स्नायू तुमचे स्ट्रॉंग झाले, आपण जसं तुम्हाला माहिती आहे की पाठदुखीमध्ये बेल्ट लावतात, हो. तोच बेल्ट आपण आतमध्ये तयार केला आपला स्वतःचा, तर तुमचे मसल्स त्या प्रकारे डिझाईन्ड आहेत, त्यांना स्ट्रॉंग केलं, तुम्हाला बेल्ट लावायची बाहेरून गरज नाही आणि तुमचं काम कम्प्लिटली तिकडे क्लिअर होतं. बरोबर. सर काय होतं माहिती, अनेकदा पाठ दुखायला लागली, कंबर दुखायला लागली का लोक काय करतात, विश्रांती घेतात, फक्त एक झोप काढतात, नंतर मग किंवा एखादं मलम लावतात किंवा पेन किलर्स घेतात. तर हे नको करायला. मुळात जर तुम्ही जसं सांगितलं की एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे, त्याविषयी थोडं सांगा. तर पाठदुखी प्रिव्हेंट करण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे, प्रश्नच नाही. सपोज तुम्हाला पाठदुखी झाली, पहिली गोष्ट करा म्हणजे 1 ते 2 दिवस आराम करा. बरं. जे आपण काम केल्यामुळे, सपोज तुम्ही कुठलं वजन उचललंय किंवा काही काम करतात त्यामुळे तुम्हाला पाठदुखी झाली, ते करणं स्टॉप करा, ते करणं अवॉइड करा. तुम्ही जिममध्ये न्यू एक्सरसाइज चालू केली त्यामुळे पेन होतंय, ते बंद करा. 2 दिवसात तुमचं पाठीचं दुखणं कमी होत नसेल तर तुम्हाला तुमच्या जनरल फिजिशियनकडे, GP-कडे भेटणं गरजेचं आहे. ते तुम्हाला ओळखतात, तुमचं सवय ओळखतात, तुमची पर्सनॅलिटी ओळखतात, तुमचा व्यायाम करण्याची क्षमता ओळखतात आणि टेंडन्सी, पेन कॅपॅसिटी सगळं त्यांना माहिती असतं. त्यांना जाऊन भेटा, त्यांच्याकडनं गोळ्या घ्या, अंडर ऑब्झर्वेशन ओनली. त्यांना जर गरज पडली तर ते एक्सरे, MRI काहीतरी सांगतील. 7 दिवस कमीत कमी या गोळ्या घ्या, 5 ते 7 दिवस आराम, नंतर गोळ्या. तरीही आराम नाही पडला तरच एका स्पाईन स्पेशलिस्टला भेटलं पाहिजे. हाच क्रम चुकतो. माझ्याकडे पेशंट आहेत जे म्हणतात की आम्हाला पाठदुखी आहे महिन्यांपासून, घरी फक्त झोपून आराम करतायत. एक पेशंट पूर्ण 1 वर्ष अंथरुणाला खिळून होती आणि उठायला तयार नव्हती, चालायला तयार नव्हती, MRI करायला तयार नव्हती, पण ती झोपून राहिली, पण ती पाठीचा काही तपास करायचा नव्हता भीतीपोटी. एकदा डॉक्टरला भेटा, गोळ्यांनीच तुमचा उपाय होऊ शकतो.
अच्छा. सर, ज्यांना पाठीचा किरकोळ त्रास आहे किंवा ज्यांना पाठदुखी टाळायची आहे त्यांनी कशा प्रकारचे व्यायाम किंवा कशा प्रकारचं पिलेट्स वगैरे जे काही तुम्ही म्हणालात योगासनं आहेत ती केली पाहिजेत आणि स्ट्रेचिंग विषयी पण सांगा. स्ट्रेचिंग कितपत महत्त्वाची आहे बॉडीसाठी? कारण की बऱ्याच जण आपण बघतो रस्त्याने चालताना किंवा ट्रॅव्हलिंग करताना अनेकदा स्वतःहून मान मोडली जाते, स्वतःहून स्ट्रेचिंग केली जाते. ते कितपत योग्य आहे? स्ट्रेचिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचे स्नायू एकदम मोकळे होतात. सपोज तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार असाल किंवा तुम्ही खूप तासाला बसून तुम्ही काम करणार असाल, बॉडी अवघडणारच आहे. स्ट्रेचिंग केल्याने तुमच्या पाठीचे स्नायू, बॉडीचे स्नायू खूप मोकळे होतात. योगा सगळ्यात उत्कृष्ट प्रकार आहे. सूर्यनमस्कार हा हेड टू टो सगळ्यात परिपूर्ण व्यायाम आहे. तुम्ही 21 सूर्यनमस्कार किंवा 2-3 सूर्यनमस्कार, अर्धे सूर्यनमस्कार जमत नसेल तर गुडघे टेकवून करा, पण चालू करा. तुमचं पूर्ण बॉडीचं हेड टू टो स्ट्रेचिंग होतं आणि अजून कुठलाही व्यायाम करायची गरज पडत नाही. हां, त्या व्यतिरिक्त मग पिलाटेस असतात, बाकी तुम्ही एरोबिक्स करतायत, अंडर वॉटर करतायत, ते सगळं ॲक्सेप्टेबल आहे. पण जे आपलं पूर्वजांनी शिकवलेलं आहे, जे ओरिजिनल आहे, त्यात डिस्कशनच नाही की इट इज द बेस्ट पॉसिबल. वी हॅव आमच्याकडे एक लेडी आहे जिला पूर्ण हाड पाठीचं कम्प्लिटली तुटलेलं आहे, माइल्ड बॅक पेन. त्यामुळे तिने एक्सरे केला होता, दिसलं की हाड तुटलेलं आहे. 1-2-3 गोळ्या दिल्या, बॅक पेन चाललं गेलं. ती परत आता योगा करते. तो एक्सरे कोणीही डॉक्टरने बघितला तो म्हणणार की अरे हे हाड एवढं तुटलं, इतकं सरकलं आहे, ही बाईला हिला चालता येत नसेल, हिला कम्प्लीट कंट्रोल गेला असेल, पायाचा लघवीचा कंट्रोल गेलेला असेल, पण ती ॲब्सोल्युटली परफेक्टली चालते, फिरते, योगा करते, भुजंगासन करते, वज्रासन करते, पद्मासन करते विदाऊट एनी सिम्पटम्स. सो ही ताकद आहे माझ्या मते योगाची, सूर्यनमस्कारची. स्ट्रेचिंग इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल. सर, अनेकदा अशा केसेस ऐकलेल्या आहेत की घरामध्ये किंवा जिममध्ये एखादं वजन उचललेलं आहे, त्यामुळे चमक भरली आहे कमरेमध्ये, तर वजन उचलणं किंवा अशा ज्या गोष्टी घडतात त्यांचा पाठदुखीवर काय परिणाम होतो? 2 प्रकारचे वजन आहेत. एक म्हणजे आपण जे वजन उचलतो आणि एक जे आपण वजन स्वतः आपल्या बॉडीवरती कॅरी करतोय, म्हणजे वजन वाढल्यामुळे. पुरेसं स्ट्रेचिंग न केल्यामुळेच हे सगळे त्रास होतात. चमक भरते. आपल्याला, मी रोजचा व्यायाम करतो, मला सवय आहे, थोडं वजन उचलून घेतो, किंवा गृहिणी पाण्याने भरलेली बादली उचलतात, कपडे सुकत टाकण्यासाठी ती ओल्या कपड्यांची बादली उचलतात, झाडाची कुंडी असते ती उचलतात, आणि ह्या गोष्टींमध्ये आपल्याला सवय नसते, स्ट्रेचिंग केलेली नसते, आणि त्यामुळे ते अचानक ते लहानचं वजन 5 ते 10 किलो पण ते सुद्धा त्रास देऊ शकतं. व्यवस्थित स्ट्रेचिंग आणि बॉडी वॉर्म केली, सवय असेल, सराव असेल, तर तुम्ही 100 किलो सुद्धा तुम्ही डेडलिफ्ट करू शकतात. पण कधी कधी 5 किलो सुद्धा तुम्हाला महाग पडू शकतं. तर हे वजन उचलणं, डेडलिफ्ट करणं तर ॲब्सोल्युटली युजलेस अशी ॲक्टिव्हिटी आहे पाठीसाठी, गुडघ्यांसाठी आणि कमरेसाठी. त्याचा आपला काहीच फायदा नसतो. इगो लिफ्टिंग त्याला म्हणतो मी. जेवढे पेशंट आमच्याकडे इगो लिफ्टिंगमुळे येतात की मी हे करतो, मी ते करतो, आणि पोस्ट टाकायचे आहेत, स्टेटस टाकायचे आहेत, यासाठी करून तुम्हाला काही फायदा होणार नाही. स्वतःच्या बॉडीकडे लक्ष द्या, हेल्थकडे लक्ष द्या. शो ऑफसाठी करत असाल तर तुमचा त्रासच त्याला होणार आहे, आणि इट शुड बी अवॉइडेड. बरोबर. सर, आता जीवनशैलीमध्ये इतके बदल झालेले आहेत, त्यामुळे सध्या वजन वाढीचं देखील प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे वजन जास्त असल्यामुळे पाठदुखीचा धोका असू शकतो का? प्रश्नच नाही. जे आपण आता मागच्या प्रश्नात बोललो की जे वजन आपण कॅरी करतोय, तोच पॉईंट मला इकडे हायलाइट करायचा आहे की वजन जर वाढलं, चरबी जर शरीरामध्ये वाढली, तर जो मणका 50 किलो वजन कॅरी करायचा तो 100 किलो कॅरी करतोय. प्रश्नच नाही. झीज जास्त होणार आहे. हीच खुर्ची एखादी 50 किलोची मुलगी बसली आणि एखादा 100 किलोचा माणूस बसला तर त्याचा वेअर अँड टेअर जास्त होणार आहे, झीज जास्त होणार आहे. सेम लॉजिक पाठीला पण असतं. दुसरी गोष्ट, स्नायूंचं जे आकुंचन पावतात, स्नायू नॅचरली आपले कॉन्ट्रॅक्ट होतात, चरबी त्यामध्ये घुसते स्नायूंमध्ये आणि इनइफेक्टिव्ह कॉन्ट्रॅक्शन करते. त्यामुळे स्नायू जे आपल्या पाठीचं पूर्ण त्यांनी धरून ठेवलं पाहिजे, पाठ इनइफेक्टिव्ह कॉन्ट्रॅक्शन होतं आणि स्नायू पाठीचं प्रोटेक्शन देऊ शकत नाही. त्यामुळे मग जेव्हा सपोज तुम्ही ट्रॅव्हलिंग करतायत, जे आपल्याला झटके लागतात, पाठ आपल्याला पूर्ण आपले स्नायू सांभाळतात, पण बिकॉज ऑफ चरबी ते सांभाळू शकत नाही. आणि तेव्हाच ट्रॅव्हलिंग नंतर जाड लोक असतात, त्यांना बॅक पेन चालू होतं. 3 घंटा ट्रॅव्हल किया, अभी बॅक पेन चालू हो गया. हे 3 घंट्याचा प्रश्न नाही आहे. हे पूर्ण आपण जे लास्ट 20 वर्षापासून करतोय ते ह्या 3 तासामध्ये त्याचं रिझल्ट आलेला आहे. सर, मगाशी तुम्ही बसण्याच्या सवयींमुळे सांगितलात, गेस्चरमुळे सांगितलात की कशा प्रकारचे आपल्याला पाठदुखीचा त्रास होतो. आता झोपण्याची चुकीची पोझिशन असेल किंवा एखाद्या मॅट्रेसमुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो का?
खूप रेअरली असं होतं की झोपण्याच्या पोझिशनमुळे किंवा मॅट्रेस चुकीचे असल्यामुळे पेन होतं. आपण आतापर्यंत जे पण बॅक पेन डिस्कस केले की पाठीचे स्नायू कमजोर आहेत किंवा हाडांचा ठिसूळपणा वाढला आहे किंवा झीज जास्त आहे, हे टिपिकली तुम्हाला दिवसभर काम केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी बॅक पेन वाढतं. अच्छा. मॅट्रेस चुकीची असेल, तुम्हाला सकाळी झोपेतनं उठल्यानंतर बॅक पेन जास्त होतं. हा मूलभूत फरक असतो. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही आणि पाठ दुखते म्हणजे मॅट्रेस चुकीची आहे. तुमची मॅट्रेस एकदम सॉफ्ट हॉटेलमध्ये असते, तुम्ही बसलात की 6 इंच आत जाते, 4 इंच आत जाते, ती चुकीची आहे. ओके. तिला एक थोडासा फर्मनेस हवाच, तेव्हाच ती पाठीला सपोर्ट देऊ शकते. तर तुम्हाला एकदम स्पेशल मॅट्रेस घ्यायची गरज आहे असं नाही. आपली साधी रुईची गादी सुद्धा ॲब्सोल्युटली परफेक्ट असते. जास्त एकदम जाड नको, जास्त बारीक नको, एकदमच चटईसारखी, पण एक व्यवस्थित जाडीची उशी असेल, व्यवस्थित जाडीची गादी असेल, तेवढं आपल्या शरीरासाठी पुरेसं असतं. अच्छा. कुठलेही गिमिक्स किंवा कुठलेही स्पेशल ऑर्थोपेडिक मॅट्रेस, ऑर्थोपेडिक पिलोज घेऊन काहीही फरक पडणार नाही. ते फक्त गिमिक आहेत. ओके. आणि आता पिलो संदर्भात पण सांगा. आता मॅट्रेस तर झालेलं आहे, पण पिलो घेणं कितपत योग्य आहे? जी तुम्हाला सवय आहे. कसं असतं की प्रत्येक व्यक्तीची सवय वेगळी असते. काही लोक सरळ झोपतात, काही लोक साईडला झोपतात. जे साईडला झोपतात त्यांना जाड पिलो घेणं गरजेचं असतं, कारण की शोल्डरवर आपण जेव्हा झोपतो तेव्हा डोकं खाली पडतं कामा नये, तेव्हा डोक्याला सपोर्ट घेणं गरजेचं असतं. जे सरळ झोपतात त्यांनी एक बारीक पिलो घ्यावी. साईडला झोपतात त्यांनी जरा मोठी पिलो घेतलेलं अलाउड असतं. पोटावर झोपणं हे स्पाईनच्या हेल्थसाठी इतकं योग्य नाही. शक्यतो पाठीवर झोपा, गुडघ्याखाली उशिगून झोपा. साईडला झोपला तर दोन्ही पायांमध्ये उशिगून झोपा. त्याने पाठीचं कर्वेचर जरा स्ट्रेट होतं आणि त्याने जर असा आपला पाठदुखीमध्ये आराम पडतो. असं काय होतं अनेकदा, म्हणजे बऱ्याच केसेस अशा बघितलेल्या आहेत, घरगुती उपाय करतात. पाठदुखी झाली का एखादा शेक देतात किंवा मालिश करतात एकदम जोरजोरात. तर अशा बऱ्याच चुका केल्या जातात. तर त्याविषयी सांगा, कोणत्या अशा चुका आहेत ज्या नाही केल्या पाहिजेत? विदाऊट गायडन्स, विदाऊट कोणाला डॉक्टरला न दाखवता तुम्ही हे इलाज करू नका. बरोबर. मालिश मसाज तर अजिबात करू नका. जे पेशंट आम्ही विदाऊट ऑपरेशन नीट करू शकतो ते या मालिश मसाजमुळे आणि नंतर त्यांचं ऑपरेशन 100% होतं. गरम पाण्याने शेक देणं खूप योग्य आहे. पहिले 2-3 दिवस शेक दिला की जरा आराम पडतो. क्रीम लावू शकतात. इतका पण जास्त करू नका की मग आम्ही हे सुद्धा पाहिलं की पाठ पूर्ण भाजलेली आहे, इतकं गरम पाण्यात ठेवून दिले आणि झोपून गेले आणि पाठ पूर्ण भाजली आहे, चटका बसलाय, तिकडे लाल झाली आहे, बॉईल्स पण येतात. एवढं करू नका की तुमचं स्किन डॅमेज होईल. प्रत्येक गोष्ट एका लिमिटपर्यंत चांगली असते. आमच्या कन्झर्वेटिव्ह प्लॅनमध्ये कंबरचा पट्टा लावणं, LS बेल्ट, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, क्रीम्स लावणं, ऑइंटमेंट, माइल्ड मसाज पायांना, पाठीला, जोरात नाही, डीप टिश्यू मसाजचा प्रकार नाही, ह्या सगळ्या गोष्टींनी भरपूर रिलीफ मिळू शकतं. बरं. ह्या गोळ्यांच्या व्यतिरिक्त. पण त्याचा तुम्ही अतिरेक केला किंवा सपोज तुम्हाला पाठदुखी आहे आणि पायाला पण दुखते आणि तुम्हाला लघवीचा कंट्रोल पण केला, मग तुम्ही मसाज करत बसलात, तर चुकीचं ते आहे. चुकीचंच होणार आहे. बरोबर. त्रास त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला वाढणार आहे. डॉक्टरकडे दाखवणं गरजेचंच आहे. एक्झॅक्टली. मुळात तितकी वेळ येऊनच देऊ नका. सुरुवातीला जेव्हा पेन होतं, मला असं वाटतं त्यावेळेसच डॉक्टरचा सल्ला घेतलेला जास्त उत्तम असतो. सगळ्यात उत्तम असतं. हा. सर, आता पाठदुखीमध्ये जसं तुम्हाला म्हणाला की मालिश केली जाते, एखादा शेक लावला जातो, त्याचप्रमाणे ना गरम पाण्याची एक पिशवीचा एक ऑप्शन आहे किंवा पेन किलर्स घेतल्या जातात. आणि या पेन किलर्सचा पाठदुखीला जरी तुम्हाला तात्पुरता आराम मिळाला असेल तरी नंतर त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतात. तर त्याविषयी सांगा. कुठे आग लागली असेल आणि फायर अलार्म चालू झाला, तो फायर अलार्मला आपण बंद केला पण आग चालूच आहे, हे पेन किलर घेणं. मुळापासून नाही निघत. मुळापासून जात नाही. तुम्हाला मलेरिया झालाय आणि तुम्ही फक्त तापाची गोळी घेतली क्रोसिन, त्याने मलेरिया जाणार नाही जाणार. बरोबर. हे फक्त एक सिम्प्टोमॅटिक लक्षणिक, फक्त लक्षणं आपण कमी कंट्रोल करतोय आणि त्याने तुम्हाला इम्प्रूव्हमेंट तात्पुरता होईल, पण तो इलाज नाहीये. टेम्पररी तुम्ही पेनकिलर घेतलात 5-6 दिवस, परफेक्टली ओके, पण तुम्ही त्याचंच घेऊनच काम करतायत म्हणजे आतमध्ये का सायरन वाजतोय, अलार्म का वाजतोय, आपण ते बघत नाहीये. कुठलाही मेकॅनिकल बॅक पेन जो वेरंटेरमुळे असतो 3 ते 6 आठवड्यामध्ये बरा झालाच पाहिजे. बरोबर. जर तो बरा होत नाहीये म्हणजे आतमध्ये काहीतरी मोठी गडबड आहे. एक्सरे किंवा MRI करून ते आतमध्ये चेक करा, डॉक्टरला दाखवा. त्याने चेक केल्याशिवाय तुम्ही गोळ्या खात राहिलात, नंतर किडनीचे आजार, पोटाचे आजार, अल्सर्स, पेप्टिक अल्सर्स, हे सगळे होऊन जो नको ते त्रास वाढतात आणि जे सोपी केस असते ते खूप जास्त बिघडते. बरोबर. आता प्रत्येक पाठदुखी ही साधारण नसते किंवा सामान्य नसते. मग अशी पाठदुखीची कोणती लक्षणे दिसल्यावर आपण लगेचच त्वरित म्हणजे इमर्जन्सी घेऊन आपण डॉक्टरला दाखवलं पाहिजे, ते सांगा.
जर पाठदुखीसोबत तुम्हाला पाय पण दुखतोय, ती रग तुम्हाला पायापर्यंत चालली आहे, तुम्हाला अजिबात चालता येत नाही की 2 पावलं चालले की परत बसायला लागतंय, त्याशिवाय म्हणजे त्याला क्लॉडिकेशन आम्ही म्हणतो की 2-3 पावलं चालू शकतो, त्यानंतर बसावं लागतंय, चालणं कम्फर्टेबल नाही आहे. जर पायाला मुंग्या किंवा बधिरपणा पण चालू झालाय, नुसतं पाठदुखी नाही पण मुंग्या बधिरपणा पण आहे, लघवीचा कंट्रोल गेलाय किंवा पायाला लुळेपणा आलाय, पायाचा कंट्रोल नाहीये, पायातून चप्पल निसटतीये किंवा बसून उठताना सपोर्ट आधार घ्यायला लागतोय, पेनमुळे नाही तर कमजोरीमुळे, ह्या खूप सिरियस गोष्टी असतात. आणि यावेळी फक्त आराम करू नका, गोळ्या घेऊ नका, पहिले डॉक्टरला दाखवून पुढचा तपास करून घ्या, MRI करून घ्या किंवा एक्सरे करून घ्या आणि पुढची ट्रीटमेंट लवकरात लवकर घ्या. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न, आजच्या जीवनशैलीमध्ये पाठदुखी टाळण्यासाठी जाता जाता प्रेक्षकांना काय तुम्ही टिप्स द्याल? नंबर 1 म्हणजे मूवमेंट इज मेडिसिन. बरोबर. जेवढं तुम्ही चालणार तेवढं तुम्ही चालणार, ॲज सिम्पल ॲज दॅट. आराम करून तुमचं काम होणार नाहीये, चालत राहिलं पाहिजे. 1 तास स्वतःसाठी द्यायचा आहे, 20 मिनिटं वॉर्मअप, 20 मिनिटं कार्डिओ, 20 मिनिटं तुमच्या स्ट्रेचिंगमध्ये आणि 20 मिनिटं कोर स्ट्रेंथनिंग. हे 3 तुम्ही डिवाइड केले, 1 तास स्वतःसाठी काढलात, तुमचं डॉक्टरकडे फिरकण्याचं कामच येणार नाही, डॉक्टरकडे जायचं काम येणार नाही. हार्टसाठी, लंग्ससाठी, पोटासाठी, ब्रेनसाठी, सगळ्यांसाठी हे उपाय काम करतात, नॉट ओन्ली फॉर स्पाईन. आणि त्यामुळे मुवमेंटवर माझा जो भर असतो, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला आणि मुवमेंट जास्त, यावर आपण फोकस केलात, तुम्ही डॉक्टरकडे जास्त तुम्हाला याची पाठदुखीमुळे वेळ पडणार नाही. बरोबर. ह्या झाल्या आता महत्त्वाच्या 3 टिप्स. आता जाता जाता निरोगी मणक्यासाठी किंवा मणक्याचा कोणताही आजार होऊ नये, पाठदुखी होऊ नये, कंबरदुखी होऊ नये, यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना? वजन कमी ठेवा. वजन जेवढं वाढणार तेवढं पाठीवरती लोडिंग वाढणार, स्नायू लाईक आय टोल्ड की चरबी मसल्समध्ये घुसते. वजन कमी ठेवा, मुवमेंट कायम ठेवा आणि पोश्चर करेक्शन ठेवा. जर तुम्ही कम्प्युटरवरती काम करताय, तुम्ही जर स्टुडंट आहात किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, कंटिन्युअस बसतायत तुम्ही, तर एव्हरी 90 मिनिटांनी 90 सेकंद 90 फीट चालणं, 90-90-90 रूल ज्याला मी म्हणतो, ते करणं, फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे. जे स्नायू आकुंचन पावतात, कमजोर होतात, ते जरा त्यांना तरतरी येते. आणि जस्ट जाऊन एक चहा किंवा कॉफी घेऊन या, मागू नका, जाऊन घेऊन या. 90 फूट चाला, डोळे पण हेल्दी राहतील, निरोगी राहतील आणि पाठही हेल्दी राहील. त्यामुळे ब्रेक घेणं वारंवार, वजन कमी ठेवणं आणि मूवमेंट सकाळच्या वेळेस आपल्याला 1 तास द्या, बाकी वेळ कंपनीला द्या, पण 1 तास स्वतःसाठी द्या आणि तेव्हा निरोगी राहण्याचा हाच एक रामबाण उपाय आहे. खरंय. असं तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना खरंच आजच्या या विषयाची गरज होती, कारण की सध्या प्रत्येकाला पाठदुखीचा त्रास थोड्याफार प्रमाणात तरी जाणवतोय आणि त्यावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभार. थँक्यू सो मच. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.